प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जिथे समोरून संवाद संपला जातो तिथे आपण सुद्धा नवीन सुरुवात करू नये, कारण स्वाभिमान हा गहाण ठेवून नाती टिकवणे मूर्खपणाचे लक्षण असते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला आज या संदेशामध्ये तुमचा जीवन बदलणारे काही गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. या गोष्टी तुमच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार करणार आहेत. लक्षात घ्या, हा संदेश तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या या संदेशाला वेळ काढून फक्त 19 मिनिटापर्यंत ऐकून बघा. तुमच्या जीवनात कदाचित फार मोठे संकटे असतील, त्यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल, त्यांचा सामना करून तुम्ही पुढे जाऊ शकता. लक्षात घ्या, आपण जे जगत आहोत हे जीवन एक सुंदर प्रवास आहे, ज्यात प्रत्येक वळणावर नवीन काहीतरी शिकण्याची संधी आपल्या सोबत असते. आपल्या प्रत्येक अडचणीतून आपण आपल्या मंजिलीकडे एक पाऊल पुढे टाकून जात असतो. ज्या क्षणाला आपण आपल्या हृदयातून जगतो तो क्षण खरा आनंद आहे. जीवनातील सुख दुःख हे सर्व क्षणभंगार काही वेळेपुरते आहेत, पण आपल्या जीवनात आपल्याला मिळालेला अनुभव हा कायम असतो. स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमत आणि तयारी असलेला व्यक्ती जीवनात सार्थक होऊ शकतो. ध्येयाचा पिछा करताना आपल्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि कठोर परिश्रमाची जोड घ्यावी लागते. भक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या जीवन हे नात्यांचं सुंदर वळणांनी भरलेलं आहे. प्रत्येक नातं हे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देतं आणि हे दृष्टिकोन आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतं. भक्त हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण स्वामी भक्त आहोत. आपल्या जीवनातील समृद्धी म्हणजे फक्त धनसंपत्तीचा मोजदाद नव्हे, तर ती आपल्या मनाच्या समाधानाची गंती आहे. जो व्यक्ती मनापासून समाधानी आहे तो खरा समृद्ध आहे. संघर्ष हा जीवनाचा एक भाग आहे, तो आपल्याला अधिक मजबूत आणि ध्येयवान बनवतो. आनंद हा लहान गोष्टीतून मिळतो. जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवन जगताना आनंद प्रत्येकाला मिळत नाही, तो आनंद मिळवावा लागतो. आपल्या आयुष्यात संकटे आहेत, सामना करणं गरजेचं आहे. जीवन ही एक छोटीशी कला आहे, तुम्ही स्वतःच्या रंगांनी ती सजवत असता. स्वप्न पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करून धडपडणे हे जीवनाला यशस्वी करते. भक्तांनो, आज या व्हिडिओला जर तुम्ही एक लाईक कराल, सोबतच चॅनलला सबस्क्राईब कराल तर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होऊ लागतील. लक्षात घ्या, आज जर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कराल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला बघायला मिळेल. स्वामी भक्तांनो, जीवन सकारात्मकपणे जगताना काही गोष्टीवरती लक्ष द्या. प्रत्येक नवीन दिवस हे आपल्याला काहीतरी सर्वोत्तम करण्याची सुवर्ण संधी देतो. आयुष्य अनमोल भेट आहे, तिचा आदर करा, कारण प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हे आपले जीवन सार्थक बनवते. जीवनात सकारात्मक ठेवा, तुमचे विचारच तुमच्या भविष्याला आकार देतात. समस्या आणि संकटे ही जीवनाची परीक्षा आहे, त्यामुळे त्यांना ध्येयाने सामोरे जा. आयुष्यातील सर्वात जवळची गोष्ट जी आपल्याला मिळवायची आहे ती म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे. स्वामी भक्तांनो, आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी करण्यापैकी तुम्हाला महत्त्व ठेवणे सुद्धा गरजेचं आहे. जीवन हा एक सुंदर प्रवास आहे, प्रत्येकाला तो पार पाडायचा असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते. प्रत्येकाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर एक गोष्ट करणे महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आयुष्यातील अडचणींचा सामना करणं. आपल्याला मजबूत बनवण्यासाठी अडथळे हे जीवनात येतात, म्हणून त्यांचा सामना करा. प्रत्येक दिवस हे नवीन सुरुवात आहे.
आपल्या भूतकाळाचे ओझे सोडून नवीन उमेदीने पुढे चला. सफलता मिळवण्यासाठी ध्येय आणि कठोर परिश्रम हे दोन महत्त्वाचे साधन आहेत. भक्त हो, लक्षात घ्या, आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करणे गरजेचे आहे. आयुष्य हे एक शिक्षण आहे. प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते. आनंद शोधणे हा आयुष्याचा खरा उद्देश असू शकतो. तो सगळीकडे आहे आणि तो आपल्याला मिळतो. फक्त देवावरती विश्वास ठेवल्याने काही होत नाही, तर श्रद्धेने देवाचे नामस्मरण घेणे सुद्धा गरजेचे आहे. आज जर तुम्ही वेळात वेळ काढून या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी भक्त आहे मी आणि स्वामी समर्थांना मानतो असं टाईप कराल तर बरेच संकटे तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होतील. जे संकटे तुम्हाला वाटलं की कधी तुमच्या आयुष्यातून जाणार नाही, ते संकटे आता तुमच्या मनाप्रमाणे कायमचे तुमच्या आयुष्यातून निघून जातील. भक्त हो, लक्षात घ्या, स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या चुका आपल्याला पुढे नेतात. आपल्या आयुष्यातील चांगल्या क्षणांची सर घ्या, त्यांना जाणून घ्या, मेहनत करा आणि मेहनतीने पुढे जा. प्रत्येक वेळी जर तुम्ही एक गोष्ट कराल की इतरांच्या भावनांचा तिरस्कार कराल तर याचा तुम्हाला वाईट परिणाम जाणवू शकतो. भक्तांनो, भावना हा प्रत्येकाच्या असतात. लक्षात घ्या, माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू द्या, पण त्यांची लायकी ही त्यांच्या स्वभावातून समजते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखो रुपयांची हिरे घातलेले दागिने पाहायचे तर 100 रुपयाचा आरसा लागतो. म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका. दिवसभर आपण काय केलं, कुणाकुणाला किती वेळ रागावलो, कुणाचे मन कुतीत किती दुखवले, कुणावर ओरडलो, कुणाकुणाला आनंद दिला, कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणले, काय नको तसे वागलो, काय हवे तसे वागलो, वगैरे वगैरे गोष्टीचा विचार किंवा चिंता करणे हे टाळावे. जिभेची इजा सगळ्यात लवकर बरी होते असं सायन्स म्हणते, पण जिभेने झालेली इजा आयुष्यभर कधीच बरोबर होणार नाही हा अनुभव म्हणतो. लक्षात घ्या, प्रत्येक वेळी जाऊ दे जर म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, तर समोरचा आपल्याला किंमत देणे बंद करतो. मेलेल्या माणसांचा अंत्यसंस्कार करता येतो, कारण त्यासाठी 4 माणसं तरी असतात. पण मेलेल्या मनाचं काय, त्यासाठी ना अंत्यसंस्कार करता येतं, ना 4 माणसाचं मन सांभाळायला येतं. कोणाचं कोणी नसतं, सगळे आपले आहेत. फक्त हा आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत आपला श्वास आहे आणि आपला शेवटचा सार्थक हा आपला देव असणार आहे. आपण कुणासाठी कधी महत्त्वाचे नसतो. महत्त्वाची असते ती त्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज. गरज जर संपली ना की नातं सुद्धा संपतं. विश्वासघात हा ठरवून केला जातो, तो कधीही चुकून होत नाही. आयुष्यात एक वेळा सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळ बरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास कधीही पुन्हा मिळू शकणार नाही. स्वतःच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण एक दिवस तुम्हाला कळेल की त्या किती मोठ्या होत्या. आयुष्यात चांगल्या क्षणांची नेहमी आनंद घ्यायला शिकायला हवं. खरी यशस्वी म्हणजे आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत मिळणे नाही, तर मेहनत करून पुढे जाणे होय. जीवन हे अनपेक्षित घटकांचा संग्रह आहे. प्रत्येकाचं स्वागत करा आणि त्यातून शिका. आयुष्य सतत सुधारणा करत राहा. स्वतःला चांगले बनवण्याची प्रतिक्रिया कधीही संपत नाही. भक्त हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहो. त्यामुळे चिंता किंवा काळजी आपल्याला अजिबात करायची गरज नाही. आयुष्यात सतत सुधारणा करत राहा. स्वतःला चांगले बनवण्याची प्रक्रिया कधीही संपत नाही. आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. तो आपल्याला अडचणीतून मार्ग काढण्याला शक्ती देईल. जीवनात प्रत्येक गोष्टीला सहन करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्यासारखं असतेच. स्वतःला नेहमी म्हणा, माझं आयुष्य आहे, हे आयुष्य मी असं वाया जाऊ देणार नाही. आयुष्य पुन्हा मिळणार नाही, कारण आयुष्यात वन्स मोर ही सिस्टीम कधीही नसते. आयुष्यात एका वेळेला सगळं काही पुन्हा मिळू शकतं.
हरवलेलं नातं आणि विश्वास या दोन गोष्टी कधी मिळणार नाही हे लक्षात घ्या. डोळ्यातलं पाणी आणि चेहऱ्यावरचं खोटं हसू सगळं काही सांगून जातो. फक्त ते आपल्याला तोपर्यंत तरी कळत नाही जोपर्यंत नातं कायमचं तुटत नाही. आयुष्यात त्या व्यक्तीसाठी कॉम्प्रोमाइज करा ज्यांनी स्वतःच्या ॲटिट्यूडपेक्षा तुमच्या फिलिंग महत्त्वाच्या ठेवल्या. कोणालाही हक्काने रागावताना 10 वेळा विचार करा. लोक बोलले जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. कितीही जवळचा असला तरी आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल तो वाईटच बोलणार. कमी नसतं समजायचं कधी कुणाला आणि माझंही दाखवायचं नसतो, कारण शांत दिसणारा माणूस हा किती अथंग आणि अनंत असतो हे कधी कळणार नाही. जेव्हा तुम्ही इतरांसाठी काहीतरी चांगले काम करता तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी सुद्धा त्याच चांगल्या गोष्टी परत येतात. हा निसर्गाचा नियम असतो. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटायला लागतं ती खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. जिच्यासाठी तुम्ही 1000 रुपयांचा टॉप निवडला तिला मात्र 300 रुपयाचा आवडणारा गजरा हा प्रेमाचा ठरला. हे काही संसाराच्या गोष्टी आहेत, पण स्वामी म्हणतात जास्त जवळची काही चांगली मैत्री असणे हे गरजेचे आहे. मैत्री सर्वांसोबत ठेवा, मात्र विश्वास स्वतःवर ठेवा. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसल्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर हे दिले पाहिजे. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्या व्यक्तीला नेहमी टाळाटाळ करतो आणि हीच गोष्ट आपली किंमत त्या व्यक्तीच्या नजरेत शून्य ठरवते. भक्त हो, एक गोष्ट लक्षात घ्या, काही लोकांना स्वतःची इज्जत स्वतः घालायची असते. लक्षात घ्या, जे खोटं बोलत आहेत त्यांनीच नाती टिकवली आहेत आणि जे खरं बोलत आहेत त्यांची नाती तर आपणआप तुटत आहेत. छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक नेहमी घेतात जे प्रामाणिक असतात. प्रत्येक घरात नात्यामध्ये राजकारण असतंच, आपण त्यातलंही डावपेचामध्ये निर्माण करतो. भक्त हो, जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं काम करता त्या चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात सुद्धा घडतात. लक्षात घ्या, कधी काळी आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी मेहनत आपल्याला करणे गरजेचे आहे. बऱ्याचदा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, काही तुमच्या मनाविरुद्ध सुद्धा होतात. त्या मनाप्रमाणे करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते. आयुष्य आहे, या आयुष्यात तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल, कारण ते संकटेच तुम्हाला पुढे नेण्यासाठी कामाला येतील. आपण बऱ्याच वेळेला या गोष्टीचा कधी विचार करत नाही की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे आपल्याला मिळवायचं आहे. त्यासाठी मेहनत आपल्याला करणं गरजेचं आहे. भक्तांनो, आयुष्यात अपार संकटे आहेत, सामना करून पुढे जाणाराच यशस्वी ठरतो. जो स्वतःवर विश्वास ठेवेल तो आयुष्यात नक्की काहीतरी चांगला करेल. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल विचार करू ना ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. सगळीच कामे शक्तीने होतील याची गॅरंटी नाही, तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती घेऊन सुद्धा कामे काढावे लागतात. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्हाला चांगले लोक म्हणतील. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी सर्वजण वाईट झालेले असतील. आपलं आयुष्य आहे, यात या गोष्टी नेहमी होणार. कुणीतरी चांगलं बोलणार, कुणीतरी वाईट बोलणार आणि नेहमी तुमच्या आयुष्यात याचा तुम्हाला गैरफायदा नेहमी समजणार. स्वामी नेहमी म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांचा सामना करून बघा, कारण ते तुम्हाला नेहमी पुढे नेतील. आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं आहे, त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते आणि जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. स्वतःवरती विश्वास असेल तर व्यक्ती काहीही करू शकतो. जो व्यक्ती स्वतःला मानतो तो आयुष्यात पुढे गेल्याशिवाय राहत नाही. स्वतःसाठी ज्याबद्दल तुम्ही मेहनत कराल ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी सांगतात आयुष्यात ज्या वेळेला तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करताना ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण आयुष्यात प्रत्येक संकटात ज्याबद्दल विचार करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होत असते. संकटेही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करून जो पुढे जातो तो यशस्वी ठरतो. आपण बऱ्याचदा संकटात अडकतो आणि आपल्यासाठी ते संकट खूप जास्त असतात,
पण त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं आपल्याला नेहमी यशस्वी ठरवते. बऱ्याचदा आपण स्वतःला नेहमी म्हणतो, हे संकटे काय माझ्याच आयुष्यात आहेत का? मला नेहमी या संकटांचा खूप त्रास होतोय. तेव्हा स्वतःला सांगा, आपल्या आयुष्यात अपार संकटे असतील तर ही घाबरता न प्रयत्न करणे हेच आपल्याला यशस्वी ठरवते. आई वडील या दोघांची कदर करा, कारण हे दोन्हीही तुम्हाला नेहमी पुढे नेतील. आयुष्यात हे दोनच व्यक्ती असतात जे कधी तुमचं वाईट चिंतत नाही. जोपर्यंत तुम्ही सहन करताना तोपर्यंत नेहमी चांगले असाल हे लक्षात घ्या. ज्या दिवशी प्रत्युत्तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्याला जरी द्याल त्यावेळेला कायमचे तुम्ही आयुष्यातून त्यांच्या काढून टाकले जाल. ते नेहमी म्हणतील की तुम्ही त्यांच्यासोबत बरोबर वागलेले नाही. स्वामी भक्त हो, प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात संकट आहे, पण त्या संकटांचा सामना काय प्रत्येक व्यक्ती कधी करत नसतो. संकटांना घाबरून कोणीही पुढे जायचं नाही, आणि जे संकट आहे त्याला घाबराल तर पुढे जाणं अवघड होऊन जाईल. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वास असणारा काहीही करू शकतो, आणि ज्याचा स्वतःवर विश्वास नाही ना, तो नेहमी आयुष्यात मागे राहील. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे. ज्याबद्दल आपण प्रयत्न करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे का, स्वतःला नेहमी विचारा. आपले आयुष्य आहे, आपल्या आयुष्यात बरेच संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करून तुम्ही पुढे जाऊ शकाल का? आपण ज्या गोष्टींना घाबरतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे का? संकटे आहे म्हणून त्यांना घाबरणे आणि न पुढे जाणे, फक्त जिथं आहे तिथंच मेहनत करणे हे आपल्याला नेहमी मागे ओढेल. संकटांचा सामना करायला शिका, कारण संकटे हे बऱ्याचदा आपल्याला खूप मागे ओढतात, पण त्या संकटांचा सामना करून जाणारा व्यक्ती नेहमी पुढे जातो. संकटामध्ये मार्गदर्शन मिळत नसेल तर स्वामी नामाचा जप करा, कारण स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात मार्गदर्शन नक्की करतील. संकट समयी त्यांनीच आपली साथ दिली आणि कायम त्यांनीच आपल्याला मार्गदर्शन हे केले आहे. आयुष्य आहे, यात घाबरणे हे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे न घाबरता स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करणे आपल्याला यशस्वी ठरवेल. भक्तांनो, आयुष्यात संकटे आहेत म्हणून घाबरून जाऊ नका, कारण संकटांचा सामना केल्याशिवाय कोणीही यशस्वी झालेलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात हे संकटे असतातच, त्यांचा सामना करणं गरजेचं असतं. आपण बऱ्याचदा म्हणतो की मी एकटा आहे, पण लक्षात घ्या, एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं, साथ नाही. जग असं आहे जे चांगल्यांना चिडवतं, त्यांना नावे बोटे ठेवतात, पण आपल्याला त्यांकडे लक्ष न देता आपले प्रयत्न करत राहायचे आहेत. स्वामी भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात, त्यांचा सामना करणं फार गरजेचं असतं, कारण ते आपल्याला मागे ओढतात. पण जो स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे जातो तो यशस्वी ठरतो. आपल्याला आयुष्यात यशस्वी बनायचं आहे, त्यामुळे आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि हे प्रयत्नच आपल्याला पुढे नेतात. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामी नामाचा जप करा आणि ते तुम्हाला पुढे नेतील. या गोष्टीवरती विश्वास ठेवा. आपला विश्वास आपल्याला नक्की यशस्वी करतो. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. आपण ज्या संकटांना घाबरत आहोत, ज्या संकटाविषयी आपल्या मनात एवढी भीती आहे, त्यांकडे लक्ष न देता आपल्या परिस्थितीकडे बघा. आपली परिस्थिती बघून आपली साथ सोडणाऱ्यांना नेहमी लक्षात ठेवा, कारण नियती आपली वेळ लवकर बदलणार आहे आणि गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. कुणी वाईट बोलून तुम्हाला काही फायदा होईल का? तर नाही. कुणी तुम्हाला वाईट बोललं तर त्यांचा काही फायदा होईल का? तर याचंही उत्तर नाहीच आहे. मग चिंता कशाला करताय? कुणाला तुमच्या बोलण्याचा काही फायदा होणार नाही आणि तुम्ही कुणाला बोलणार तर त्यांना सुद्धा तुमच्या बोलण्याचा काही फायदा होणार नाही. याचा अर्थ असा आहे की आपण इतरांना न बोलायचे व त्यांचे बोलणे आपल्या मनावर घ्यायचे नाही. माणसं आणि नाती कधी बदलतील सांगता येत नाही, त्यामुळे आयुष्यात कधी कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. एकटे उभे राहून साम्राज्य उभं करण्याची हिंमत ठेवा, कारण जग ज्ञान देतं आणि साथ तर बिलकुल देत नाही, आणि जे ज्ञान देतं ते सुद्धा काही कामाला येत नाही.
भक्त हो, जेव्हा काळ वाईट असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे असते. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, कदर करायला शिका. काळाची आणि वेळेची. वेळ आणि काळ एकदा गेलेला परत कधीही येत नाही. एकदा गेलेली कुठलीच गोष्ट आयुष्यात आपल्याला मागे ओढत नाही. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी भक्त हो, आयुष्यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना तुम्हाला करावा लागणार आणि हे संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी मुळीच येणार नाही. लक्षात घ्या, तुम्हाला ही संकटे पुढे नेतात. आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट एकटे पुरेसे आहो असा विचार करून ठाम राहा. नेहमी स्वतःला सांगा, माझ्या आयुष्यात मी पुढे जाणार आहे. मला कोणी मागे ओढणार नाही आणि ओढले तरी मी येणार नाही, कारण घाबरणे आपण शिकलो नाही. हे लक्षात घ्या. स्वार्थी जगात कुणी तुमची साथ देईल किंवा कोणी तुमची साथ सोडेल याकडे दुर्लक्ष करत स्वतःला म्हणा, देव माझी साथ देत आहे, त्यामुळे चिंता किंवा काळजी मला करायची गरज नाही. खऱ्या अर्थाने आपण सामर्थ्यवान त्या वेळेला होतो ज्या वेळेला आपण आपल्या मेहनतीबद्दल प्रयत्न करतो. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, वेळ आणि व्यक्ती निघून गेल्यावर झालेली जाणीव व्यर्थ असते. तुम्ही जितके कमी बोलला तितकी तुमचे शब्द प्रभावी होतात. काही नवीन मिळण्याच्या नादात ते गमावू नका जे आधी तुमच्याजवळ होतं. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगले काम करता तेव्हा देवसुद्धा तुमच्यांना नेहमी चांगले काम होऊ देते. देव म्हणतो, वाईट वेळेत कधी न साथ सोडणारे तुमचे जे मित्र, तुमचे जे वैयक्तिक मित्र आहेत किंवा जो परिवार आहे, त्यांना तुम्ही कधीही साथ सोडू नका. त्यांच्या वाईट काळात त्यांची मदत तुम्ही करा, कारण त्यांनी प्रत्येक वेळेला तुमची मदत केलेली आहे. लक्षात घ्या, खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधी चांगले. कमीत कमी आयुष्य शांतीतपणे तरी निघल. स्वामी सांगतात, समोरच्यावर विश्वास तेवढाच ठेवा जेव्हा त्याची लायकी तुम्हाला दिसून आली. लक्षात घ्या, प्रामाणिक राहून आपण काहीही करू शकतो. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपल्या सोबत असल्यावर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांना कसल्या गोष्टीची कमी नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्याकडून त्याला काही मिळण्याची आशा आहे. एखादी स्त्री जर तुमच्या आयुष्यात प्रगती करत असेल तर तिच्या संघर्षाची चर्चा कमी आणि चारित्र्याची चर्चा जास्त रंगते. कोणत्याही हक्काने रागावताना 10 वेळा विचार करा, कारण लोक बोललेलं जास्त आणि जीव लावलेला कमी लक्षात ठेवतात. प्रत्येकाजवळ हमखास नेहमी या गोष्टी असतात, म्हणजे त्यांच्याकडे वेळ हा कधीही नसतो, पण तुम्हाला बोलण्यासाठी कारणे खूप असतात. स्वामी सांगतात, एखाद्याला जो तुम्ही द्याल ना ते तुम्हाला परत मिळतं. स्वामी महाराज सांगतात, एखाद्याला जे तुम्ही दिलं आहे ते तुम्हाला परत मिळतं. मग ते तुम्ही दिलेली इज्जत असो, तुम्ही दिलेला मान असो, सन्मान असो वा इतर कुठली गोष्ट असो. सत्याला पाय असतात म्हणून ठामपणे उभं राहतं. असत्याला पाय नसतात म्हणून ते पसरतात. स्वतःला सांगा, आपण स्वामी भक्त आहो. फार गंभीर होऊन जगायचे नाही, कारण विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले, कुणा वाचून कुणाचं काही अडलं नाही. स्वामी नेहमी बोलतात, जगात 2 अशी रोप आहे जे आपल्याला नेहमी मदत करतात, ते म्हणजे आईवडील. हे रोप आपल्याला नेहमी पुढे नेण्यासाठीच प्रयत्न करतात आणि हे आपल्या आयुष्याचे शिल्पकार असतात. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराच ताण सहज हलका होतो. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं, पण जो स्वतःचा 4 शब्द खरा मनावर मानणारा असतो त्याला कोणी समजावू शकत नाही. पैसा आणि राहणीमानावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो. स्वामी सांगतात, आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादच व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्याबद्दलची सहानुभूती, आदर, मान सन्मान काही शिल्लक राहत नाही. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टीचा आणि आयुष्याचा दोन्हींचाही.
तुम्ही किती चांगले वागलात, किती चांगले बोललात, तरीसुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहे ते नेहमी काढतील. बऱ्याचदा निर्लज्जपणा हा आपला दागिना ठरतो. असे नसेल तरी स्वामी सांगतात, अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावनाचा माणसाला आनंदे नेहमी मिळवून देतो. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील, मात्र राहिले पाहिजे ते आपले नेहमी राहणीमान. कोणालाही पाहत नसाल तर आपले काम जबाबदारीने करत असाल तर लक्षात घ्या, हे तुमचा प्रामाणिकपणा आहे. तारुण्य जर जाणीवेने जगाल तर नक्की तुमचं प्रत्येक गोष्ट चांगलं होईल. कोणाच्या बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील. स्वामी सांगतात, नात्यामध्ये काही लोक साबणाच्या फेसासारखी असतात. मदतीच्या वेळा क्षणासाठी दिसतात, नंतर गायब होतात. चुकामागील कारण जाणून घेणं बहुतेकदा परिस्थितीने होते आपली चूक टाळून टाकते. लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सर्व काही चांगलं होतं, पण खरं तर आपण जेवढे चांगले वागू तेवढा आपलाच गैरफायदा घेतला जातो. सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे, मित्राची नाही. कारण मित्र हे आपल्या सोबत असतात, पण त्या मित्राचे चारित्र्य जर चांगले असेल तर आपले चारित्र्यसुद्धा बनू लागते. प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधारलेलाच असेल असं काही नाही. फारशा गोष्टी मनाविरुद्ध करायला हव्या. स्वामी सांगतात, काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला विसरायला नको. साथ सोडणं हे सोपं नाही, पण मेहनत करणे हे खूप सोपं नसतं. चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखला जरी घातला ना तरी त्याचा सुगंध हा कमी होत नाही. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटे राहिलेले नेहमी बरे. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतो. स्वामी सांगतात, दुसऱ्यांची राई एवढीच चूक असते, पण त्याला आपण पहाड म्हणून सांगतो, आणि आपली पहाडावाली चूक असते ज्याला आपण राईसारखं दाबून ठेवण्याचा एक केलवाना प्रयत्न करतो. माणसाचे खरे रूप तेव्हा दिसते जेव्हा तो नशेत असतो. मग ती नशा पद्दाची असावी, उंचीची असावी, दारूची असावी, पैशाची असावी, रूपाची असावी किंवा इतर कुठल्याही गोष्टीची असावी. लक्षात घ्या, आपल्याला नेहमी एका वेळेनंतर लोक टाळायला लागतात, कारण ते नेहमी सांगतात. विषय तिथे सोडून द्यावा जिथे आपल्याला मान सन्मान देत नाहीत. जर तुम्ही इतरांशी बरोबर वागला तर नेहमी नातं लांब चालेल, पण जर इतरांसोबत चुकीचे वागाल तर नातं जास्त काळ टिकू शकणार नाही. सुरुवात छोटा असणारा, आपली पण धाडस मोठं करणारा एक व्यक्ती असतो, तो म्हणजे आपला आत्मविश्वास. स्वतःला नेहमी सांगा, स्वामी तुमची साथ नक्की देतात, फक्त विश्वास ठेवणं गरजेचे आहे. आपल्या स्वामीवरती विश्वास असेल ना तर प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वामी नक्की आपल्याला करत असतील. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामीच आपली नक्की स्वामी साथ देतील. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ नक्की देतील, फक्त विश्वास ठेवणं गरजेचे आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नामावरती विश्वास जर असेल ना तर प्रत्येक वेळेला स्वामी नक्की तुम्हाला प्रत्येक संकटात साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी साथ देतात, फक्त विश्वास ठेवा. स्वामी तुमची साथ नेहमी देतात. आपला जर स्वामी नामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी नक्की साथ देतात, फक्त विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतील. आयुष्यात संकटे आहेत, प्रत्येक वेळेला नेहमी स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत आणि कायम साथ देत आहेत. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करेल, त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वतःवरती आपला विश्वास असणे फार गरजेचे आहे. फक्त स्वतःवरती विश्वास असणे हे प्रत्येक वेळेलाच खूप गरजेचे ठरते. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य आपल्याला पुढे नेण्यासाठी आहे. झोपत असताना स्वप्न पडतं, आपल्या मनातलं आपल्या मनातच राहतं आणि झोप उडवल्यानंतर तो स्वप्नसुद्धा विसरायला लागतं. पण त्याला एखादा व्यक्ती असतो जो पूर्ण करण्याची जिद्द पकडतो आणि तो करतोही, आणि त्यालाच जग यशस्वी म्हटलं जातं. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे
याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यांच्या भावनांना नाही. प्रत्येकाच्या आयुष्याच्या रथाचे सार्थ करायला श्रीकृष्ण असेल असं नाही, पण श्रीकृष्णाच्या रूपात स्वतः आपला पप्पा म्हणजे आपले आई बाबा आपल्यासोबत असतात. एकांतात फक्त वाईट विचार येत नाही, तर ते आपल्याला चांगल्या गोष्टीसुद्धा करून द्यावे लागतात. कुणाच्या नादाला किंवा वादाला पडण्यापेक्षा एखाद्या उद्योगधंद्यात पडा, झाली तर प्रगतीच होईल, कारण समाजात दुसऱ्यांना चांगलं झालेलं कधी पाहिलं जात नाही. स्वामी सांगतात, ज्या क्षणी तुमच्या आयुष्यात संकटे याल ना, त्या वेळेला न घाबरता स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण ते विश्वासच तुम्हाला पुढे नेईल. स्वतःला नेहमी म्हणा, जोपर्यंत आपली गरज असते तोपर्यंत कॉल आणि SMS चालू असतात. ज्या वेळेला गरज संपली, कॉल आणि SMS सुद्धा बंद होतात. एवढंच नाही तर आपण बोलूनही आपल्याला बोलणंसुद्धा पुढचे बंद करतात. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्य आहे, यात संकट येणार. संकटांचा सामना आपल्याला स्वतःला करावा लागणार. आपण ज्या संकटांना घाबरतो ना, ते संकटे आपल्याला मागे सोडतील असं नाही. प्रत्येक वळणावर काही ना काही चूक आपल्याकडून सुद्धा होते. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे. विश्वास जर असेल ना, तर बऱ्याचदा आयुष्यात चांगल्या गोष्टीसुद्धा वाईट व्हायला सुरुवात होते. प्रत्येक चांगली गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी वेळ घेत असते. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्य आहे, यात चांगल्या किंवा वाईट गोष्टी होत असतात. नाती जर निभावता येत नसतील तर हक्काने गाजवायचं नाटकसुद्धा बंद करावं, कारण हे सुद्धा चांगली गोष्ट नाही. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं त्याच्या आयुष्यातच संकटे आहे, पण असं मुळीच नसतं. संकटे मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्यांचा सामना करून पुढे जाणारा त्याच्या आयुष्यात हा यशस्वी ठरत असतो, आणि जो त्या संकटांचा सामना करून सुद्धा मागे राहतो तो आयुष्यात फार मागे निघून जातो. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत आणि कायम तुम्हाला साथ देणार आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे अपार असतील, पण त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण ज्या संकटांना घाबरून जातो, ते संकटांचा सामना करून पुढे जाण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करा, कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देतील. आयुष्य आहे, सोपं नाही, त्यांचा सामना करूनच पुढे जावं लागतं. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नक्की तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. स्वामी समर्थ महाराज आपली सदैव साथ देत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळेला जे संकट आहे त्यामध्ये मी स्वतः साथ देईल. ज्याबद्दल घाबरून आहात त्यामध्ये घाबरण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. फक्त विश्वास असेल तर गोष्टी मनाप्रमाणे होतात. स्वामी सांगतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, देवापेक्षा कर्माची भीती बाळगा, कारण कर्म हे आपल्याला कधीही सोडणार नाही. एका वेळेला आपल्यावर दया खाऊन तो देवसुद्धा आपल्याला क्षमा करेल, पण मात्र हे कर्म आपल्याला कधी सोडायचे नाही. स्वामी सांगतात, कुणा वाचून कुणाचं काही अडत नाही. त्यामुळे स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात संकटे असतील तर त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय आपल्याला यशस्वी होता येत नाही. आपण बऱ्याचदा संकटांना घाबरत असतो, संकटात आपण अडकून जातो, पण त्या संकटांचा सामना करणे गरजेचे आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे जर झाले असते ना, तर आपण कुठे गेला असतो. स्वामी सांगतात, मग आपल्याला वाटेल तर प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होईल असं नाही. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्या हक्काने आपले प्रेम व्यक्त करा. नातं तोडणे सोपं आहे, ते पुन्हा जोडणे सोपं नाही. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतः स्वामी तुमची साथ देतील. फक्त खूप पैसा कमवणे, गाडी बंगला घेणं ही प्रगती असे नसतं. आपण कसा विचार करतो, कसं वागतो यात सुधारणा करणं ही सुद्धा जगाची प्रगती आहे. आणि आपली सुद्धा. डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात, मात्र दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आपला दृष्टिकोन कसा आहे याकडे लक्ष द्या. माणूस विचाराने थकत नाही, तर तो आपल्या कामाने थकतो. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याचा सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकांची क्षमा मागण्याची क्षमता असते,
ती व्यक्ती सर्वांना आवडणारा असतो. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात, सामना करून पुढे जाणारा यशस्वी ठरतो. दुसऱ्याच्या कुटुंबाबद्दल जो व्यक्ती चांगला विचार करेल तो त्याच्या कुटुंबाबद्दल सुद्धा चांगला विचार करून त्यांना पुढे घेऊन जाईल. आपल्याला विरुद्ध खूप लोक बोलत असतात, त्यांना तुम्ही टाळू नका, उलट त्यांचा सन्मान करा. कारण प्रत्येक जर तुमच्या मनाप्रमाणे व्यक्ती बोलू लागला तर हे तुमच्यासाठी चांगलं नाही. निंदक असणं फार गरजेचं आहे, कारण जोपर्यंत निंदक असतात तोपर्यंत जगण्याची मजा अजून जास्त येते. स्वामी सांगतात, जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ करतो एक ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा हा नक्की बनतो. त्यामुळे प्रत्येकासोबत चांगले वागा, प्रत्येकाचा आदर करा, प्रत्येकाला मान द्या, प्रत्येकाचा सन्मान मिळवा आणि पुढे जायला शिका. कारण हे तुमच्यासोबत सुद्धा होणार आहे. आज एखाद्या गोष्टीला घाबराल तर उद्या ती गोष्ट तुम्हाला मागे नक्की ओढेल. स्वामी स्वतः म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांना घाबरण्याची गरज नाही, कारण मी स्वतः त्यांची साथ देत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात तुम्हाला पुढे जाण्यासाठी स्वतः स्वामी नेहमी मदत करत असतात. फक्त विश्वास ठेवणे गरजेचे असते. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात तुम्हाला स्वतः स्वामी मदत करतात. जेव्हा स्वामी तुमची साथ द्यायला येतात तेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात पडत नाही. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवून मेहनत करायला शिका. लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो पायावरही उभा राहण्याच्या लायकीत नसतो. त्यामुळे जास्त हवेत उडू नका. जे उडत आहे त्यांना काही बोलू नका. लोकांचा कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा, नीती साफ या गोष्टी लागतात. स्वतःच्या वक्तव्यात इतका सुद्धा सरळ आणि तिखटपणा आणायला हवा की कोणीही तुमच्या आयुष्यात तुम्हाला मागे ओढेल तर त्याला नेहमी तुम्हाला उत्तर देता यावं. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोन नाती आहे ज्यांना नियमांची गरज नसते. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात. लायकी नसलेल्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त भाव दिला की लोक आपली इज्जत घालवत असतात. योग्य वेळी आपल्या चुकांचा सामना करा, कारण स्वामी तुमची साथ देतात. नियती जेव्हा तुमच्या हातातून काही हिसकावून घेते तेव्हा ती तुमच्यापेक्षा मौल्यवान गोष्ट नक्की तुम्हाला देते. भक्त हो, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखावले तर नाराज होऊ नका. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आई वडिलांना समजून घेतले तर जीवनात त्याच्या कोणतीही अडचण त्याला येणार नाही. एखाद्याकडून अपेक्षाभंग झाल्यावर त्यापेक्षा नाराज होण्यापेक्षा स्वतःला सांगा, कारण हा व्यक्ती आपल्या लायकीचाच नव्हता. तो जमाना गेला जेव्हा एकमेकांचा विचारपूस केली जात होती. आता तर माणसं ऑनलाईन दिसतात पण रिप्लाय सुद्धा देत नाही. स्वतःला सांगा, जमाना बदललेला आहे. आता लोकसुद्धा बदललेलं आहे. पूर्वीप्रमाणे काहीही राहिलेलं नाही. पूर्वी लोक समोर भेटल्यानंतर रामराम घालायची. आता समोर भेटले तरीही काहीच बोलणार नाहीत, पण ऑनलाईन गेल्यावर हाय हॅलो चालू राहणार. स्वतःला सांगा, आयुष्य आहे, यात संकटे आहेत. त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण ते तुम्हाला पुढे न्यायला मदत करतील. बऱ्याचदा संकटांचा सामना करणे हे गरजेचे आहे. ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते की नाही हे समजायला सुद्धा आपल्याला मन मोठं लागतं. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी साथ देत आहेत. आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा काय नवीन गोष्ट ऐकायला जाणून घ्यायला मिळाली, जर ती तुम्हाला समजली असेल तर कमेंटमध्ये हो स्वामी समर्थ सोबत आहेत असं जरूर टाईप करा.